नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी आहेत, की जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मग ती ग्राउंड असेल किंवा लेखी असेल. पण या भरतीला कुठेतरी अर्थ लागला पाहिजे. मग तो अर्थ लागणार आहे कसा? तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 20 तारखेला जी-आर काढलेला आहे. त्या जी-आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की कोणकोणती पदे भरली जाणार आहेत पोलिसमध्ये आणि कोणकोणत्या ठिकाणासाठी आहे, किती फी लागणार आहे, कॅटेगरी वाईज फी सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. आणि एकूण पदं किती आहेत ते पण सांगितलेलं आहे. याच्याबद्दलचा जो संपूर्ण जी-आर आहे, हा जी-आर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जी-आरमध्ये काय-काय माहिती दिलेली आहे. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आणि मित्रांनो हा जो जी-आर आहे हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जी-आरची जर पी-डी-एफ पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा जी-आर. आता हा जी-आर आणि या जी-आर मध्ये असणारी माहिती ही आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची मान्यता देण्याबाबत याच्याबद्दलचा म्हणजे महत्वाचं काय आपल्याला जी-आर कशाबाबतचा आहे तो जी-आर आपल्याला समजून घेतला पाहिजे आधी. तर जी-आर आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई भरतीबाबतचा. आता या भरतीमध्ये किती पदे आहेत, कोणती-कोणती आहेत, तर याच्याबद्दलची जी काही माहिती आहे, ती माहिती आपल्याला आता खाली थोडक्यात त्यांनी दिलेली आहे. सर्वात पहिल्यांदा इथे समजून घेऊया दिनांक 30 ऑगस्ट 2025 म्हणजे आज. आज आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आजच महाराष्ट्र शासनाचा जी-आर आलेला आहे. आता या जी-आर मध्ये दिलेलं काय-काय आहे ते आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी सांगितले प्रस्तावनेमध्ये, की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1-1-2024 ते 31/12-2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1-1-2025 ते 31/12-2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्ताव 12/8-2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्याच मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कारागृह विभागातील जे पोलीस शिपाई संवर्ग आहेत तर त्याच्यामधले 1-1-2024 ते 31/12-2024 म्हणजे या एकूण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे शिपाई रिटायर झाले त्यांची जागा रिक्त झाली. मग जी जागा रिक्त झाली त्या रिक्त झालेली जागेची त्याच्याबरोबरच 1-1-2025 ते 31/12-2025 या कालावधीत रिक्त होणारी म्हणजे आता ती लोक रिटायर होणार आहेत. अशी पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. जी मान्यता दिलेली आता त्या मान्यतेमध्ये त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे, किती पद आहेत ते आपण खाली पाहूया. तर खाली त्यांनी सांगितलेलं आहे शासन निर्णयामध्ये, की इथे बघा, शासन निर्णय. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1-1-2024 ते 31/12-2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1-1-2025 ते 31/12-2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत. सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात मोठी भरती आहे 15,631 पदांची. तुम्ही 15,631 मधला एक असू शकणार आहे. त्यामुळे हा जी-आर तुम्ही काळजीपूर्वक वाचा, पहा, लक्ष द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशासाठी किती पदे आहेत. म्हणजे आपल्याला त्या पदानुसार आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण बघूया पोलीस शिपाई. पोलीस शिपायासाठी 12,399 पदांची भरती आहे. त्यानंतर आहे पोलीस शिपाई चालक त्यांच्यासाठी 234 जागा आहेत. बँड्समनसाठी 25 जागा आहेत. सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2,393 जागा आहेत व कारागृह शिपाईसाठी 580 जागा आहेत. मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर एकूण 15,631 पदं भरली जाणार आहेत. याच्यातलं तुम्हाला जे पद योग्य वाटते ज्याच्यासाठी तुम्ही योग्य आहात ते पदासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. आता अजून माहिती काय दिलेली आहे आपण ती पण पाहूया. अजून माहिती त्यांनी सांगितलेली आहे, की वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागाची सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे.
अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 रिक्त पदे म्हणजे 100% पदे भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 व दिनांक 21/11/2022 च्या शासन निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरतीत 24-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की जे काय तुमचे इथे बघा 50% पदे भरायची होती, तर ती 50% पदांच्या ऐवजी मित्रांनो आता 100% जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आता ते का भरायची गरज पडते त्यांना? कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील जी काही पदांची गरज आहे, तर ती पदं त्यांना भरायची आहेत. जी 50% भरणार होतं, तर ते 50% वरून आता ते 100% वरती ट्रान्सफर झालेलं आहे आणि 100% म्हणजेच 15,631 पदं एकूण भरली जाणार आहेत, जी की 100% होतात. आणि आता त्याच्यात अजून काय त्यांनी सांगितलेलं आहे ते पण पाहूया आपण. सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो हा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता ₹450, मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता ₹350 इतके शुल्क आकारण्याचे तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी ₹450 जी फी आहे ती फी तुम्हाला भरावी लागणार आहे आणि अदर कॅटेगरीज मधले असतील त्यांच्यासाठी ₹350 फी आपल्याला भरावं लागणार आहे. अशा पद्धतीच्या 2 टप्प्यांच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला फी दिलेली आहे. त्या फी नुसार तुम्ही जी काही तुमची शुल्क आहे, ती शुल्क तिथं तुम्ही भरू शकता ऑनलाईन पद्धतीने. अजून पुढे त्यांनी सांगितलेले प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचा एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनी निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे. सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशांनुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीप्रमाणे राबवण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. परीक्षा संदर्भात आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाज विषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अधीनस्थ संबंधित गट प्रमुखाची राहील. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची भरती आहे. या भरतीमध्ये तुम्हाला खूप मोठा चान्स मिळालेला आहे. 15,000 साधारणतः 15,631 म्हणजे 15,500 पदांची जी संख्या आहे तेवढे पोलीस भरती होणार आहेत यावर्षी. मग आता तुम्ही कुठल्या पदामध्ये बसताय, कुठल्या पदासाठी तुम्ही योग्य आहात, पात्र आहात, त्या पदानुसार तुम्ही भरती करा. अ, आता थोड्या दिवसामध्ये मी पोलीस भरतीचा फॉर्म चालू झाल्यानंतर पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. त्याची पण आपली व्हिडिओ लवकरच येईल. त्यासाठी आपलं चॅनल जॉईन करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ज्या येणाऱ्या व्हिडिओ असतात त्या येणाऱ्या व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, ज्या की फ्री आहेत. तुम्ही डायरेक्ट जॉईन करून ठेवा. येणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या अपडेट असतात ज्याची व्हिडिओ आम्ही बनवू शकत नाही, त्या अपडेट सुद्धा तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळत राहतील. व्हिडिओ आवडली असेल, माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे जर या संदर्भात जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला ईमेल करू शकता किंवा कमेंटमध्ये मला सांगू शकता तुमचा जो काही प्रॉब्लेम येतो. त्याच्यावरती आपण तुम्हाला सोल्युशन म्हणून तुम्हाला 100% माझी टीम रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.